Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 18 about the chapter similarity. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel if you have not subscribed yet and take advantage of these lectures. So in the previous lecture we were solving some problems from your exercise 1.3. We will continue with that problem solving. We will come to now problem number say 7 of 1.3. See what is the problem there. ABCD is parallelogram. I will draw the figure here. Say this is parallelogram. Try to understand these figures. These are schematic figures. Okay, so ABCD is the parallelogram, and E is on the side BC. Line DE intersects ray AB in the point T. म्हणजे डायग्राम कशी होईल बघा. त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्हाला की ABCD इज पॅरलोग्राम, पॉइंट E इज ऑन साइड BC. म्हणजे इथे कुठेतरी एक पॉइंट आहे, आपण त्याला E म्हणूया. ओके, नाउ व्हॉट इज सेड, लाइन DE इंटरसेक्ट्स रे AB. रे AB जो आहे इन पॉइंट T. I have wrongly written it, sorry. I should write B here. Okay, B must be here. Then this is C and this is D. Sorry. BC या लाईनवर E हा पॉइंट आहे. बघा इथे दिलंय त्यांनी की लाईन पॉइंट E इज ऑन द साइड BC. लाईन DE इंटरसेक्ट्स रे AB. मग AB हा रे आपण वाढवायचा. हा रे आपण वाढवला तर DE ही जी लाईन आहे ती इथे इंटरसेक्ट करते. तो जो पॉइंट आहे ना तो काय दिलाय त्यांनी बघा, इंटरसेक्ट DE इंटरसेक्ट्स रे AB इन पॉइंट T. सो दिस इज द पॉइंट T. ओके, now what they have asked is to prove that DE into BE, prove that, see DE into BE, you have to prove this is equal to, काय सिद्ध करायचं आहे बघा, this is CE into TE. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. CE into TE हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सो आता इथे काय होतंय बघा, AB इज पॅरलल टू CD. प्रूफ आपण जर घेतली तर आपल्याला दिलेलं आहे ना, AB इज पॅरलल टू CD. ओके, का ते अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. ओके, आणि काय होतंय बघा, AT आता जर बघा AB इज पॅरलल टू CD. आपण काय लिहिलंय बघा, AB इज पॅरलल टू CD म्हणजेच कुठलं, हे AB हे CD ला पॅरलल आहे, बरोबर ना. आता कसं झालं बघा, मला असं पण म्हणता येईल ना की हा इथे D पॉइंट आहे, हा D पॉइंट आहे. मग जर AB, आता ABच मी वाढवली आणि T पर्यंत आणली ना, म्हणजे काय होणार, AT ही जी लाईन आहे ना त्याच्यावरच हा B हा पॉइंट आहे. त्यामुळे जर AB ही CD ला पॅरलल असेल तर AT पण CD ला पॅरलल आहे. सो यू कॅन से दॅट इम्प्लाइज, that is we can say that is AT is parallel to CD. Why? Because A dash B dash T, बरोबर ना. सो I can say की ही लाईन AT आणि ही CD हे पॅरलल आहे आणि ही जी लाईन आहे DT that is the transversal. So line TD is transversal. लाईन TD इज ट्रान्सव्हर्सल. मग त्याच्यामुळे काय होणार बघा, अँगल ATD म्हणजे कुठला अँगल बघा, ATD
आणि कुठला अँगल सी डी. अल्टरनेट अँगल्स कुठले होणार मला सांगा. ही लाईन AT आणि ही CD हे पॅरलल आहेत आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. मग त्यामुळे अल्टरनेट अँगल्स कुठले कुठले झाले, इथला अँगल आणि इथला अँगल, म्हणजेच कुठला CDE किंवा CDT काही म्हणा. तो D आणि T यांच्यामध्ये E आहे, त्यामुळे अँगल ATD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDT. What we can say? Reason alternate angles. ओके. तसंच अँगल BTE म्हणजे तेच ते म्हणजे दॅट इज अँगल BTE म्हणजे कुठला अँगल बघा, हाच अँगल ATDच्या ऐवजी आपण BTE असं म्हणू शकतो. ते काय वेगळं नाही सांगत आहोत आपण. इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDE. CDT म्हणजे CDE आहे, कारण CDT जे आहे ना, DT आहे ना, त्याच्यावरच हा E आहे. त्यामुळे याचं रिझन काय देता येईल मला, A इज A-B-T आणि तसंच इथे काय लिहिता येईल मला D-E-T. ओके. सो दिस इज ए रिझल्ट 1. आता दोन ट्रायंगल विचारात घ्या. ट्रायंगल BET म्हणजे कुठला, हा ट्रायंगल BET आणि तिकडचा कुठला घेणार आपण CED अँड ट्रायंगल CED. बघा म्हणजे BTE हा जो अँगल आहे तो आणि CDE हे कॉन्ग्रुएंट आहेत, दॅट इज ऑलरेडी देअर. ओके. आणि काय होईल बघा, BET हा जो अँगल आहे त्याला अपोजिट अँगल कोणता आहे, DEC. म्हणजे बघा BET म्हणजे हा BET हा अँगल, त्याला अपोजिट कोणता आहे, हा इथला. म्हणून मी काय म्हणणार बघा, अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी मी वापरली तर मग हा अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रुएंट आहे. वर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे हे दोन अँगल सिमिलर आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. दोन अँगल्स यातले कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे करस्पॉन्डिंग आणि ते सुद्धा हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. बघा इन ट्रायंगल BET अँड ट्रायंगल CED व्हॉट आय कॅन से, अँगल BTE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDE. बघा BTE असं आपण लिहिणार. तसंच मग इथे काय लिहिलं पाहिजे, CDE. बघा 1-1 करस्पॉन्डन्स, सो बाय 1 असं इथे म्हणणार मी. तसंच अँगल BET इज कॉन्ग्रुएंट टू, तर BET म्हटलं की इकडे CED कॉन्ग्रुएंट टू CED. याचं रिझन काय देणार, वर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके. सो व्हॉट डज दिस मीन, दोन जे ट्रायंगल्स आहेत ना, कुठले दोन ट्रायंगल्स, ट्रायंगल BET इज सिमिलर टू ट्रायंगल CED. बाय व्हॉट, बाय अँगल टेस्ट. मग त्याच्यामुळे काय होणार, करस्पॉन्डिंग साइड्स विल बी इन प्रपोर्शन. सो BE अपॉन CE विल बी इक्वल टू TE हे TE अपॉन DE, TE अपॉन DE. आणि हे जर आहे म्हणून काय का लिहिलं आपण हे, तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. Reasoning we must give. So I will expand this now so that we can write it in proper way. So मग आता काय होईल, BE क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तुम्ही तर काय होणार, BE इंटू DE. बघा हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, BE इंटू DE इज इक्वल टू TE इंटू CE. henceforth डन. किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा.
इथे आपण कुठल्या गोष्टी यूज केल्या, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, अल्टरनेट अँगल्स, टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल when A is given, you know corresponding angles are congruent, alternate angles are congruent, so all those results we are using. So again and again repeatedly I will say, knowledge of previous result is very very important. You must have that, then all these things you will find very simple, otherwise it will be very difficult for all of you. So take care that you will study previous results. आता इथे बघा, इन दिस फिगर AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट P. AC आणि BD इंटरसेक्ट करतायत आणि तुम्हाला दिलेलं आहे की AP अपॉन CP म्हणजे हे AP अपॉन CP इज सेम ॲज BP अपॉन DP. म्हणजेच काय झालं, जर दोन ट्रायंगल्स बघा, आता त्यांनी हे काही फार मी लिहितच नाही, तुम्ही ते करा तयार त्याची प्रूफ, फक्त मी तुम्हाला इथे हिंट देतो. इथे काय करणार बघा, 8व्या प्रॉब्लेममध्ये, 8वा जो प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामध्ये काय झाले परिस्थिती बघा, की एक अशी रेषा आहे, एक अशी रेषा आहे, मग इथे ही एक साईड आहे, इथे ही एक साईड आहे, हे जॉईन केलं आहे त्याला AB म्हटलं आहे, इथे P आहे हा पॉईंट आणि हे CD म्हटलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलं आहे, AP अपॉन CP, AP अपॉन CP इज सेम ॲज BP अपॉन DP हे दिलेलं आहे. आणि तुम्हाला सिद्ध करायला सांगितलेलं आहे ट्रायंगल ABP टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे बघा, ट्रायंगल ABP इज सिमिलर टू ट्रायंगल DCP हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. म्हणजे काय, आता बघा तुम्हाला एक इमिजिएटली कळतं आहे की AP म्हणजे हे इथे मधला पॉईंट काय आहे P, सॉरी हा पॉईंट P आहे, त्यामुळे AP अपॉन CP म्हणजे बघा हे AP आणि हे CP, DCP ना काय दिलं आहे आपल्याला, ट्रायंगल काय दिलं आहे दुसरा CDP, सॉरी आय मेड मिस्टेक इन द रायटिंग, आय विल इरेज ऑल दिस. तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे की ट्रायंगल ABP इज सिमिलर टू ट्रायंगल CPD, सॉरी APB म्हटल्यावर त्यांनी ते CDP म्हणून नाही चालणार, इट शुड बी CPD असं आपण ते लिहूया. मग आपल्याला काय दिलं आहे बघा, AP अपॉन CP नाही, ते चुकतं आहे आपलं, सॉरी, इट शुड बी CDP त्यांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे बघूया, CDP म्हणजेच AP अपॉन CP करस्पॉन्डिंग साईड्स, तसंच काय BP अपॉन DP या करस्पॉन्डिंग साईड्स सेम आहे, राईट. सो प्रूफमध्ये काय लिहिणार तुम्ही, ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP when you consider AP upon CP is same as BP upon DP. ओके, आणि AP आणि BP यांच्यामधला जो अँगल आहे बघा, अँगल APB हा ना, अँगल APB, आणि इथे कुठला अँगल घेता येईल मला, CPD, बरोबर ना. इथे जसं तुम्ही APB घेतलं तसं इथे CPD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CPD. का ते कॉन्ग्रुएंट, तर अपोजिट अँगल्स आहेत, त्यामुळे ते कॉन्ग्रुएंट आहेत. त्यामुळे हा जेवढा अँगल आहे ना तेवढाच हा अँगल आहे. म्हणजेच काय झालं, दोन साईड्स आणि त्यांच्यामधला अँगल, दोन साईड्स ज्या आहेत त्या प्रपोर्शनमध्ये आहेत, आणि ज्या दोन साईड्स, कुठल्या साईड्स प्रपोर्शनमध्ये आहेत, AP आणि CP, बघा ही AP आणि हे CP हे प्रपोर्शनमध्ये आहेत, तसंच BP आणि DP प्रपोर्शनमध्ये आहेत, आणि या दोन साईड्सनी इन्क्लूड केलेला अँगल इक्वल आहे, कॉन्ग्रुएंट आहे. सो कुठली टेस्ट आपण वापरणार, SAS. सो बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, triangle ABP is similar to triangle CDP. Done. So
So there is nothing in that, very simple result, but we should be able to write it in a proper. See, गणितामध्ये कसं आहे, writing skills are very important. So we will continue with the next problem now. This is, I hope you understood, very simple problem. फक्त ऑर्डर आपण वर्टायसेसची लिहितो ना, ती फार महत्त्वाची आहे. ऑर्डर आपली चुकली की काम संपलं होते. So now I think this is, I don't think this is last problem. Yes, it is last problem in this exercise. Good. So we have conquered exercise 9.1.3 also. So now this is 9th problem, last problem of that exercise 1.3. इथे काय केलंय बघा, एक ट्रायंगल काढलाय ABC. आणि इथे D आहे. पॉइंट D ऑन द साइड BC, म्हणजे इथे D हा पॉइंट आहे आणि इथे AD जॉईन केलेला आहे. सो D इज द पॉइंट ऑन साइड BC. आणि तुम्हाला दिलंय काय, अँगल BAC गिव्हन मध्ये काय काय मला लिहिता येईल, ट्रायंगल ABC इन ट्रायंगल ABC, D is on side BC, D is on BC, such that angle BAC is equal to angle ADC. म्हणजे हा जो अँगल आहे BAC हा आणि D आणि कुठला ADC, सॉरी हा अँगल ADC, म्हणजे हा इथला अँगल BAC आणि हा इथला अँगल ADC, हे दोन सेम दिलेले आहेत तुम्हाला. समजा इथे आपण त्याला सर्कल म्हटलं तर इथे पण हे सर्कल आहे, तेवढाच हा अँगल आहे. ओके, तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट व्हॉट इज टू बी प्रूव्ड, CA स्क्वेअर is equal to CB into CD. CA square is CB into CD, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर किती सोपं आहे बघा. ट्रायंगल BAC चा विचार करा, ट्रायंगल BAC. आता A आणि हा D कॉन्ग्रुएंट आहे, त्यामुळे दुसरा ट्रायंगलला नॅचरली आपण काय घेणार, ट्रायंगल ADC, ट्रायंगल ADC. अँड काय होतं याच्यामध्ये, अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. नाउ दिस इज गिवन, वी हॅव नॉट प्रूव्ड इट, ऑलरेडी इट इज गिवन. ओके, तसंच काय होईल बघा, अँगल ACB म्हणजे हा ACB आणि DCA हे कॉमन अँगल आहे, बरोबर ना. तो अँगल कुठला घेता येईल, आता C मध्ये घ्यायचा आहे तुम्हाला. BCA is congruent to angle DCA, common angle. Okay, so whenever I use angle test, so by angle test of similarity, angle test of similarity, what I can say, corresponding sides are congruent. त्यामुळे कुठल्या corresponding sides बघा, BC upon AC, it will be congruent नव्हे, in proportion, corresponding sides will be in proportion. So BC upon AC बघा, हा BC हा AC. त्याच्यानंतर BA, it will be same as BA upon AD. It will be also same as third, म्हणजे कुठलं, AC upon DC. ओके, हे का लिहिणार आपण, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. मग त्याच्यामुळे काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं, त्यातलं हे तुम्ही फक्त विचारात घ्या, हे पहिलं म्हणजे आपण हे पहिलं जे आहे ना, BC अपॉन AC हा रेशो आणि हा AC अपॉन DC हा रेशो, हे इक्वल आहे, एवढ्याचा विचार करूया आपण. इम्प्लाइज व्हॉट, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, BC इंटू DC, BC इंटू DC इज इक्वल टू AC इंटू AC, म्हणजे AC स्क्वेअर.
सो प्रूव्ड. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्सचा इथे आपण यूज केला अतिशय इफेक्टिव्हली. आणि दोन ट्रायंगल्स आपणाला त्यातले जाणवले पाहिजेत. आणि ते कसं जाणवणार, तर तुम्हाला त्यांनी दिलेलंच होतं ना, अँगल BAC आणि अँगल ADC हे कॉन्ग्रुएंट आहे, हे दिलेलं आहे. म्हणजे तसेच मी ट्रायंगल घेतले पाहिजे BAC आणि ADC, तरच ते कॉन्ग्रुएन्सी म्हणजे त्याचा वन करस्पॉन्डन्स मेंटेन होणार. आणि मग बघा तुम्ही बरं, तो अँगल C आहे ना, बघा इथं BAC मध्ये, या ट्रायंगल BAC मध्ये C हे शेवटी आहे वर्टेक्स, तसाच इथे C हा शेवटी आहे. म्हणजे ते पुन्हा करस्पॉन्डन्स आला आणि तो एकच अँगल असल्यामुळे तो कॉमन अँगल आहे. म्हणजेच ते दोन ट्रायंगल सिमिलर झाले. कारण काय, त्यांचे करस्पॉन्डिंग दोन अँगल्स मी कॉन्ग्रुएंट आहेत असं दाखवू शकतो. आणि दोन अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वर्ड करस्पॉन्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲज दे आर कॉन्ग्रुएंट, we will by angle test we can say the two triangles are similar, and when two triangles are similar their corresponding sides will be in proportion. मग त्याच्यामुळे आपण BC upon AC, BA upon AD, AC upon DC हे रेशो सेम आहेत असं म्हटलं. म्हणजेच त्याच्यातून पहिला आणि तिसरा भाग जर आपण एक्स्ट्रॅक्ट केला तर आपल्याला असं कळलं की BC upon AC सेम ॲज AC upon DC. त्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय करून AC स्क्वेअर इज BC into DC. दॅट इज वॉट वी वेर एक्सपेक्टेड टू प्रूव्ह. Okay, so I hope you understood whatever is discussed in this particular lecture. त्यामुळे ओव्हरऑल हे जे काही 9च्या 9 प्रॉब्लेम्स आपण सोडवले गेल्या 3-4 लेक्चर्समध्ये, त्याच्यामधून आपल्याला काय कळलं, पुन्हा पुन्हा एक गोष्ट अधोरेखित होते आहे की आपल्याला पूर्वीच्या सर्व रिझल्ट्सचं चांगलं नॉलेज असलंच पाहिजे. देन अँड देन ओनली वी कॅन एक्सेल, अदरवाईज नॉट. त्यामुळे त्याच्यावर जास्त मेहनत घ्या. हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम, तो पर्टिक्युलर प्रॉब्लेम हे मला कधी येतील, मला माझ्यामध्ये एक थिंकिंग प्रोसेस डेव्हलप व्हायला पाहिजे. गणित आहे ना, हे काय पाठांतर करून होणार नाही. हे काय संस्कृतचे श्लोक नव्हे पाठांतर करायसाठी. आणि तिथे सुद्धा कुठेही पाठांतर ज्यावेळी करतो ना, त्यावेळी सुद्धा आम्हाला ते काहीतरी समजलेलं असलं पाहिजे, तर आपण पाठांतर चांगलं करू शकतो. त्यामुळे समजणं हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने ही सर्व लेक्चर्स मी तयार केलेले आहेत. सो कीप ट्रॅक ऑफ ऑल दीज प्रिव्हियस थिंग्स. Thank you. We will continue in the next lecture. Again, I appeal you to subscribe my channel so that you can take advantage of all these lectures. Thank you.